आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% पेक्षा जास्त भरतं, तेव्हा ही जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे, तो आमची जबाबदारी आहे. आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे, ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्याप्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे, ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे, ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. ताई, काय साकडं घातलंय तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे. साकडं हेच आहे, की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे, तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे. तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे, तो नाशिककरता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे, ती उत्तरोत्तर होत राहील.